नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 9 मोटरसायकलीसह 1 लाखाची दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील 2 दिवसात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत 9 मोटरसायकलींसह 1,04,945 रुपये किमतीची देशी विदेशी व हातभट्टी दारू जप्त केली आहे। सविस्तर वृत्त असे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, देशी विदेशी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत नोंदवलेल्या 9 गुन्ह्यात 9 मोटरसायकलींसह 18 लिटर देशी दारू, 22 लिटर विदेशी दारू, 780 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। शुक्रवारी पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांच्या पथकाने मोहोळ शहरात अतुल महादेव जाधव वय 40 राहणार टाकळी सिकंदर याला त्याच्या बजाज पल्सर क्रमांक MH13 CF 3496 वरून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 65 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले। तसेच नारायण चिंचोळी तालुका पंढरपूर येथून अजित नागनाथ वनसाळे वय 26 राहणार तुंगत याला देशी दारू शिकारी संत्रा ब्रँडच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर क्रमांक MH13 EG 6247 जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला। तसेच निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने मंगळवेढा पाटकळ रोडवर समर्थ सुनील कट्टे वय 20 या इसमाला देशी दारूच्या 48 बाटल्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 DS 0424 या मोटरसायकलीवरून वाहतूक करताना पकडले। शनिवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून शंकर सत्यप्पा वाळी वय 42 याला बजाज प्लॅटिना क्रमांक MH13 AL 1302 वरून 5 रबरी ट्यूबमध्ये 500 लिटरची दारू वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 50,500 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह 90,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील इटकी गावच्या हद्दीत धनाजी शामराव बुधावले व 39 या इसमाला हिरो होंडा स्प्लेंडर MH03 Y 4433 वरून 40 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना मंत्री नितीन गडकरी यांचा प्रतिसाद। खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पुणे महामार्गावरील जिल्ह्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे उड्डाणपूल अंडर बायपास करणे आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे। त्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पसरले आहे। या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गाव महामार्गाला जोडली गेली आहेत। मात्र या महामार्गाचे काम होत असताना कित्येक गावामध्ये अंडरपास करण्यात आले नाहीत। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळ येथे अंडरपास आणि सावळेश्वर गाव येथे उड्डाणपूल अथवा अंडरपास नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून वाहतुकीसही अडथळा निर्माण होत होता। राष्ट्रपतींचा मोठा निर्णय, महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले। भारताच्या राष्ट्रपतींनी मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत। CP राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील। त्याचबरोबर गुलाबचंद कटारिया यांच्यावर पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे। तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आता आसामचे राज्यपाल असतील। नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांमध्ये 3 राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत। त्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे। या तिन्ही ठिकाणचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत। मध्यरात्री हा निर्णय घेण्यात आला। सोमनाथ वैद्य यांच्या नावाची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा। सोमनाथ वैद्य यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। यंदाच्या बसव ब्रिगेड 2024च्या पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष लिंगायत समाजाचे प्रशासकीय आणि सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपासणारे व्यक्तिमत्व सोमेश वैद्य हे उच्च शिक्षित असून त्यांनी 2009 साली KC विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले। सोमेश यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील KC विधी महाविद्यालय चर्चगेट शिक्षण प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। कायद्याचे शिक्षण पूर्ण करत असताना सोमेश यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक म्हणून 2006 ते 2009 दरम्यान काम पाहिले। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहाय्यक म्हणून सोमेश यांनी 5 वर्ष काम केले। या काळात त्यांनी
सोलापूर जिल्ह्यातील अनेक समाजोपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी सोलापूर तालुक्यातील मार्डी गावातील 10 एकर पेरू शेतीच्या माध्यमातून स्थानिक गरजू लोकांना नियमित रोजगार उपलब्ध करून 200 टन पेरू उत्पादन वार्षिक घेऊन राज्यात आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला। सदरची सोमेश वैद्य यांची शेतजमीन केंद्र सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादित केली असून त्यावर मार्डी गावचे रेल्वे स्टेशन निर्माण होणार आहे। सोमेश वैद्य यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2023चा सकाळ सन्मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या 2024 ते 2029 सालाकरता पदाधिकाऱ्यांची निवड। पद्मशाली शिक्षण संस्थेने सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया 21 जुलै 2024 रोजी पार पडली। सदर निवडणुकीत संस्थेच्या सभासदांनी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून दिले। 5 वर्षांसाठी निवडून आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाची सभा रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी भरली। सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांचे नाव दशरथ गोप यांनी सुचवले, त्या श्रीधर चिट्ट्याल यांनी अनुमोदन दिले। सदर सभेतून खालीलप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। संस्थेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट श्रीनिवास अंबाजी कॅतम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिवपदी दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या निवडीची घोषणा सभा अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी केली। उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल आणि पुष्पहार घालून अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या सभेत नूतन विश्वस्त नागनाथ गंजी, दिनेश यन्नम, अशोक चिल्का, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, हरीश कोंडा, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास जोग, प्रभाकर अरकाल, दत्तात्रय यंत्रम, नरेश श्रीराम, रामदास इप्पाकायल, संगीता इंदापुरे, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम तसेच देणगीदार विश्वस्त अरविंद कुचन, अमित श्रीराम, जयंत आकेन, श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते। उमाबाई श्राविका विद्यालयात 1000 विद्यार्थ्यांना स्नेहभोजन। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाअंतर्गत उमाबाई श्राविका विद्यालयात 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या वर्धापन दिनानिमित्त 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत प्रशालेत शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला होता। अध्ययन, अध्यापन, मूलभूत संख्याज्ञान, साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम, मिशन लाईफच्या इको क्लब, शालेय पोषण दिवस, कला दिवस, रविवारी समारोप दिवस, इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक समितीचे सदस्य, शिक्षक शिक्षिका यांच्या सहयोगाने 1000 विद्यार्थ्यांना सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर जिल्हा परिषद वेतन पथकाचे लेखाधिकारी वैभव राऊत, मनपा टॅक्स विभागाचे विभाग प्रमुख सुधाकर कांबळे, आदर्श हायस्कूलचे संस्थापक इंडेसर यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी प्रशालेचे वरिष्ठ दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पोळ, पालक शिक्षक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते। या प्रशालेने स्नेहभोजनाचा हा स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, विश्वस्त अंजली शहा, डॉक्टर रोहिणी शहा, अतुल शहा, सीईओ देवई शहा यांनी कौतुक केले। हा स्नेहभोजन यशस्वी करण्यासाठी अनुप कस्तुरे, सुकुमार बारे, अभिनंदन उपाध्याय, अभिजित पाटील, प्रसन्न गाडे, प्रवीण शहा, बारडकर, अनंत बेर्डे, सुहास छंचुरे यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यंदा वाढदिवस अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर शहर जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त सप्ताह राबवण्यात आला। त्यानिमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी विविध उपक्रम आयोजित केले होते। ग्रामीण भागात बचत गटातील महिलांना साडी वाटप, तर या भागातील गोडाऊन कामगारांना पावसाळ्यानिमित्त छत्री वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, जिल्हा जनरल सेक्रेटरी प्राध्यापक राज साळुंखे, महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख आदी उपस्थित होते। आश्रमशाळा आणि आधार वृद्धाश्रम यांच्याकडून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उज्ज्वला पाटील यांचे आभार मानण्यात आले।
वाढत्या महागाईच्या दिवसात आपल्याला दान करणे शक्य होत नाही, तरी आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून समाजाचे देणे समजून आपण दान केले पाहिजे. मुलांना शाळेत शासनातर्फे आहार मिळतो, तरी देखील मुलांना वेगळे गोड अन्न मिळाले तर आनंद मिळतो. समाजातील श्रीमंत लोकांनी गोरगरिबांना शैक्षणिक मदत करणे ही आजची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक विक्रमसिंह बायस, जय हिंद फूड बँक सोलापूरचे अध्यक्ष यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश तामशेट्टी, फैयाज शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ककमारे यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडू केंगले, अश्विनी जवळगे, संध्या जाधव, राहुल नवले, प्राणेश त्रिमल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. आभार रंजना गायकवाड यांनी मानले. संदीप थिटे या विद्यार्थ्याचा सत्कार प्राचार्य स्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी हरिभाई देवकरण प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, भानुदास बनसोडे, शांतपा कुंभार, आप्पासाहेब राऊत, निलिमा माळगे चव्हाण, श्रीमती पट्टणशेट्टी, प्राध्यापक गवंडी, प्राध्यापक गुडे, प्राध्यापक पाटील, प्राध्यापक रेवजे, प्राध्यापक चुंगे, प्राध्यापक बिराजदार, प्राध्यापक गोरडे उपस्थित होते. 2019 मध्ये विज्ञान शाखेतून विशेष श्रेणीत उत्तीर्ण होऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA पदवी प्राप्त केली. त्यानंतर शालेय जीवनात चांगले शिकून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पीर टाकळीसारख्या लहानशा गावातील साधारण परिस्थिती असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलाने कोणतेही महागडे क्लास न लावता सोलापुरातील हिराचंद नेमचंद लायब्ररीमध्ये स्व अभ्यास करून जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि अथक परिश्रमाने गगन भरारी घेतली आहे. याचा सर्वांना अभिमान वाटतो. शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की इयत्ता 12वी पर्यंत मन लावून जो अभ्यास केला, तसेच वेळेचे नियोजन करून जनरल नॉलेजचा अभ्यास केला, सर्व शिक्षकांनी जे शिकवले ते कायम आठवणीत ठेवले, सराव केला, या सर्वाचा परिपाक म्हणजे हे यश. आई, वडील, भाऊ, मित्र आणि शिक्षक यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता चिकाटीने अभ्यास केला. प्रशासकीय सेवेत जाऊन नागरिकांची सेवा करावी, देशाची सेवा करावी असे आवाहन केले. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची 2023 मध्ये परीक्षा दिली होती. त्यात 28वी ऑल इंडिया रँक प्राप्त झाली आहे. आता पुढील ट्रेनिंग चेन्नई येथे होणार आहे असे त्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिवसेना, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हीच महाविकास आघाडी पुढेही एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद पाहता इच्छुकांची मोठी संख्या वाढली आहे. सर्वाधिक लक्ष लागलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अनेक कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्या आहेत. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे तालुक्याचे नेते अमर पाटील यांनीही आपली जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अमर पाटील हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांचे वडील रतिकांत पाटील यांनी यापूर्वी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे दक्षिण मतदारसंघात पाटलांचे वलय पाहायला मिळते. लिंगायत समाजातील भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौरा करून अमर पाटील यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.